नमस्कार. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? एकता मित्र मंडळ. तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण? आमच्या मंडळाची स्थापना 81 मध्ये झाली. म्हणजे त्यावेळी आमचे ज्येष्ठ गल्लीतील कार्यकर्ते त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर 5 वर्षानंतर गणेश उत्सव काळ हा बंद झाला. मग बारका गणपती आमच्या गल्लीत बसवू लागले. त्यानंतर 87 ला आम्ही परत स्थापना तिची या नावानं चालू केली आणि आता पण इथं गणेश उत्सव आमचा चालू आहे. वैशिष्ट्य काय आहे तुमच्या मंडळाचं? वैशिष्ट्य म्हणजे या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बाल गणेश आहे. तो भक्तांना पावणारा गणपती आहे. म्हणजे जिचे लग्न होत नसतील, मुलं होत नसतील तर याच्याकडे मागितलं की ते इच्छा त्याची पूर्ण होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या गणेश उत्सवाच्या पैशामधून परवा कोविडचा महामारी एवढा मोठा संकट आपल्या देशावर आलं होतं त्यावेळी आम्ही 60 ते 70 पीपी किट, त्यावेळी पीपी किटची 1000 रुपये किंमत होती, ती पीपी किट वाटले. आणि स्टँडवर एसटी स्टँड मध्ये गरजू जे बाहेर गावानं आलेले पूरमध्ये अडकलेली लोक त्यांना आम्ही एक 100-100-50 किलोचे असे बकेट करून जेवणाचं त्यावेळी वाटलं. म्हणजे कुठेही सामाजिक क्षेत्रामध्ये काय अडचणी असेल आमच्या मंडळाला आठवण केलं की आम्ही फुलाची पाकळी या मंडळाकडनं देतो. आणि या मंडळात म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम समाजाचा आहे. या मंडळात मुस्लिम वर्ग 50%, हिंदू वर्ग 50%, बाकी हरिजन बाकी 50%, अशा सर्व समाजाचे लोक आहेत. आणि या मंडळाला 30 ते 32 किलो या मंडळाला भक्त लोकांनी चांदी घातली. म्हणजे अशा पद्धतीने उपक्रम आमचा चालतो. आणि आम्ही मोहरम आणि गणेश उत्सव हे 2 सण या गल्लीमध्ये एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने जोरात करतो. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल.